बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर लागलेले आहेत. त्या संदर्भातली ही बातमी. दादरच्या शिवाजी पार्क येथील मोदींच्या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या परिसरात मोठमोठे कटआउट्स आणि बॅनर लावण्यात आले आहेत. तर उद्याच्या सभेत पहिल्यांदाच मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये सभा आहे आणि या सभेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. मी सध्या मुंबईच्या शिवाजी पार्क परिसर येथे असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या बाहेर उभा आहे आणि ही सगळी जी दृश्य आहेत ती अत्यंत बोलकी आहेत. ही सगळी दृश्य पहा, बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतिस्थळ आहे, स्मारक आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर्स लावण्यात आलेले आहे आणि ठिकठिकाणी हे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच जे स्मृतिस्थळ आहे त्यावर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बॅनर आहे. एकीकडे उद्धव ठाकरे प्रत्येक सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात करतात, यांच्यावर बरेचसे आरोप करतात आणि या आरोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरीकडे आपण पाहतोय की आता राजकीय वातावरण या निमित्तानं तापतंय का, अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यासपीठावरून उद्धव ठाकरे यांच्याबाबत काही महत्त्वाचं विधान करणार आहे का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर असणार आहे. त्यामुळे तोफ नेमकी कुणाकडे धडाडणार आहे आणि तोफेचं तोंड नेमकं कुणाकडे असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.